स्मार्ट अहमदनगर न्यूज। पवना जलदिंडी 2024 दरवर्षीप्रमाणे 21 डिसेंबर रोजी होणारा इव्हेंट काल पवना नदीकाठी चिंचवड येथे साजरा झाला। तिथं पवना नदीची आरती लहान मुलांच्या हस्ते करण्यात आली। जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी 2020-2021 डिसेंबरला पवना नदी जलदिंडीचे आयोजन करण्यात येते। पवना नदीच्या उगमस्थळापासून या जलदिंडीची सुरुवात होते आणि समाप्ती चिंचवड गाव येथील घाटावरती होते। पवना नदीच्या प्रत्येक घाटावरती काही ना काहीतरी कार्यक्रम या जलदिंडीच्या निमित्ताने होत असतो। आपण किती वेळा नदीकाठी जातो, स्वतः कधी ती नदी अनुभवतो। माझ्या मते वर्षातून एकदाच गणपती विसर्जनासाठी नदीकाठी जात असतो। नदीची सद्यस्थिती सर्वसामान्य नागरिकांना माहीत असली तरी प्रत्यक्ष कधीच बघितलेले नसते। निदान नव्या पिढीने नदीकाठी जाऊन नदी अनुभवावी, नदीची परिस्थिती, नदीचं प्रदूषण आणि मरणासन्न अवस्था बघावी, यासाठी जलदिंडीचे आयोजन। जुन्या पिढीचे अनुभव ऐकावे। 30-35 वर्षांपूर्वी जिथं नदीत पोहता येत होतं, पाणी पिता येत होतं, तिथं नदीमध्ये उतरणंही आत्ताच्या पिढीला शक्य होत नाही। माणसांमुळे नदीचे होणारी मरणसन्न अवस्था ते स्वतः आपल्या डोळ्यांनी बघू शकतात, विचार करू शकतात आणि ते सगळं जलदिंडीच्या या इव्हेंटमुळे। अनेक एक्सपर्ट नदी प्रदूषण व ते कसे टाळता येतील यावरती चर्चा करतात। काही मुलं नदीच्या पाण्याचे नमुने गोळा करून त्याचे विश्लेषण करतात। एका प्रकारे तरुण पिढीमध्ये नदीबद्दल जवळीक निर्माण करणे, त्यांच्यामध्ये नदी प्रदूषण याबद्दल जागरूकता निर्माण करणे, निदान नदीबरोबर एक नातं निर्माण करू शकतात। वर्षानुवर्षे चालू असलेल्या आपल्या प्रथा या नेहमीच निसर्गाशी जवळीक निर्माण करणे, एक वेगळं निसर्गाशी नातं जोडण्यासाठी आहेत असं माझं ठाम मत आहे। तशीच जलदिंडी ही एक प्रथा असून ही सर्वसामान्य माणसांचं निसर्गाशी तुटत चाललेलं नातं परत काही अशी जोडते। जय पावना माई।